तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जो आनंदाचा कंद त्यास पांडुरंग असे म्हणतात. आणि साक्षात परब्रह्माची एक मूर्ती पंढरपूरमध्ये उभी आहे. सुंदर ते राहणो भेळ जेवरी, कंठामध्ये तुळशीचा हार आहे. आणि पांडुरंगाची विशेषता एक अशी आहे की जगामध्ये वेदापासून ते आतापर्यंत 33 कोटी देवांचं वर्णन आलेलं आहे. मग हे 33 कोटी म्हणजे इतके देव झाले का? नाही. कोटी म्हणजे प्रकार, तर 33 प्रकारचे देव. मग त्यामध्ये पांडुरंग एक असं दैवत आहे जे परिपूर्ण संविधानाचं पालन करणारं दैवत. म्हणजे ना त्याच्या हातामध्ये कोणतं शस्त्र आहे ना कोणतं अस्त्र आहे. समचरण दृष्टी मिटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. म्हणजे कितीही दुराचारी असो, अभक्त असो किंवा कोणी असो, तर एका वेशीची जी मुलगी काणोपात्रा, तिला सुद्धा त्या पांडुरंगाने मंदिरात जागा दिली. असा कृपाळू दयाळू असणारा हे पांडुरंग आहे. आणि एकमेव दैवत असं आहे ज्याच्या चरणाला स्पर्श करून त्याचं दर्शन घेतलं जातं. म्हणजे पांडुरंग आपल्या भक्ताला आपल्या हृदयात ठेवतो. म्हणजे स्पर्श दर्शन देणारा पांडुरंग. ना त्याला कोणता वर्णवाद आवडतो ना त्याला कोणता जातीयवाद आवडतो. सर्वांसाठी, सर्वांचं गोरगरिबांचं दैवत म्हणजे पांडुरंग. सर्व वारकऱ्यांचं आराध्य दैवत म्हणजे पांडुरंग.